साईराम. आपलं जीवन, आपल्या जीवनाची सार्थकता गुरु भेटल्यानंतर सुरू होते. खऱ्या अर्थाने आपण आपल्या गुरु एवढेच समर्थ आणि शक्तिमान असतो. आपल्या मीपणाच्या अज्ञानामुळे आपल्याला ते कळत नसतं. माझं नाव, माझं अस्तित्व ह्याच्यातच आपण आयुष्यभर गुंतून असतो. माझ्या इच्छा, माझ्या अपेक्षा. पण सद्गुरूचरणी आलो की स्वतःचं अस्तित्व विसरायला होतं आणि दिव्यत्वात प्रवेश होतो आणि आपण सर्वसामान्य अवस्थेतनं उन्नत अवस्थेत होतो. माझी विनंती आहे, स्वतःला कधी कमी लेखायचं नाही, कारण सद्गुरु तत्व इतकं व्यापक असतं, पण ते आपल्याबरोबर असतं. त्याच्यावर आपण सहज प्रेम करू शकतो. त्या दिव्य तत्वावर आपण सहज प्रेम करू शकतो, त्याच्याबरोबर हितगुज करू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, पण तो ब्रह्मरूप असतो हे आपल्याला कळत नाही. सहज त्याच्याशी संपर्क साधणे, सहज त्याच्याशी बोलणे हे दिव्यत्वातलं असतं, कारण सद्गुरू नेहमी ब्रह्मरूपातच असतो. आपल्याला अज्ञानामुळे कळत नाही की आपण काय व्यवहार करतोय. आपल्याला अज्ञानामुळे कळत नाही की ह्याची व्यापकता किती आहे, कारण त्याची व्यापकता एवढी असते की तो ब्रह्मा स्वरूपच असतो, पण आपल्याला तो छोट्याशा शरीरात दिसतो म्हणून आपण मर्यादेने त्याच्याकडे पाहतो. ही आपली चूक असते, कारण त्याचं दिव्यत्व ओळखायला आपल्यामध्ये तशा शक्ती आपल्याला वाढवायला लागतात. आपले दुर्गुण काढावे लागतात, तेव्हा त्याच्यातली शुद्धता, पावित्र्यता अधिक कळायला लागते. सगळ्या प्रकारची माणसं सद्गुरूचरणी येतात, स्वतःला शुद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात, पण ते प्रयत्न शेवटापर्यंत नेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये विलीन होणं गरजेचं आहे आणि तत्स्वरूप सद्गुरू स्वरूपच आपण आहोत त्याची खात्री पटेपर्यंत त्याची साथ न सोडणं. सद्गुरू हा आपल्या जीवनाचा आधार आहे. सद्गुरू हा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. सद्गुरू हा आपला आत्मस्वरूप आहे. आपलं आत्मस्वरूप कुठे बघायचं असेल तर सद्गुरूच्या नेत्रकमलात बघावं. अधिक गोड आणि सुंदर दिसतं. त्याच्या प्रेमाच्या दृष्टीत आपण न्हावं आणि त्याच्या डोळ्यात आपण स्वतःला अनुभवावं. एका शिष्याला सद्गुरूच्या जवळ येण्याव्यतिरिक्त दुसरी काहीच आनंद नसतो आणि शिष्याने सर्वस्वी लुटून त्याच्यावर प्रेम करावं, कारण तो देह नसतो. देहात असला तरी त्याची व्यापकता लपवून तो आपल्या पुढे येतो, ही त्याची व्यापकता असते. तो नित्य आपल्याबरोबर क्रीडा करत असतो. तो नित्य आपल्याशी कम्युनिकेट करून आपल्याला आधार देत असतो, पण आपल्याला तू आणि मी सारखे आहोत असं वारंवार सांगत असतो. म्हणून आपण सहज कम्युनिकेट करतो, कारण तो कधीच म्हणत नाही मी उन्नत आहे तू खाली आहेस, असं तो कधीच म्हणत नाही. सर्वसामान्य मनुष्य एकमेकाला कमी लेखतात एकमेकावर, पण ते सद्गुरू ठाई कधीच नसतं. म्हणून स्वतःला दिव्यत्वात नेण्यासाठी फक्त त्याच्या स्पर्शात राहा, त्याच्या सहवासात राहा, म्हणजे आपोआप दोष जळून जातात. कारण आपले दोष जळता जळता आयुष्य संपत येतं. कारण दोषाने आपण स्वतःला आपल्या हृदयात जागा दिली आहे. दोषांना
कारण अवतीभोवतीचा समाज आणि आपलं कौटुंबिक आयुष्य याच्यामध्ये आपण स्वतःला क्षुद्र समजतो आणि सद्गुरूपासून वेगळे समजतो. आपण सद्गुरूपासून कधीच वेगळे नसतो. त्याच्या हृदयातच आपलं स्थान असतं आणि आपल्या हृदयात त्याचं स्थान असतं. हा सद्गुरू कधीही आपल्याला त्याचा करून टाकतो, आपल्याला कळत नाही. त्याच्या नेत्रकमलामध्ये बघावं, आपलं अस्तित्व अधिक स्पष्ट आणि सुंदर दिसतं आणि आपण आता स्वतःला उन्नत पाहतो. समाजाकडे बघू नका. समाज काय वागतोय, काय करतोय ह्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. कोण काय वागतोय, कोण काय साधना करतोय किंवा कोण काय सेवा करतोय याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. आपल्याला त्या हृदयात त्याचं स्थान निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या प्रापंचिक यातना आपोआप कमी होतील. आपल्याला खूप इच्छा असतात, त्या इच्छा आपोआप मर्यादित येतात जेव्हा दिव्य सूर्य आपल्या जीवनात प्रवेश करतो. तो सद्गुरू असतो. त्याने एकदा जीवनात प्रवेश केला की कशाचीही कमी भासत नाही, काहीही कमी पडत नाही. पण त्याला आपल्या जीवनात सामील करून घ्यायला तेवढं प्रेम असायला हवं किंवा त्याच्यावर पूर्ण विश्वास असायला हवा. तो जेव्हा दिव्यत्वात अनुभवास येतो तेव्हा त्याचं फक्त अस्तित्व दिसतं, बाकी काहीच दिसत नाही. तो मनुष्य तत्वाने काहीच हितगुज करत नाही. तो आपल्या प्राणाशी एकरूप होतो आणि आपण हरवून जातो. काहीही अनुभूतीस येत नाही. सगळ्या अनुभूती शून्य होतात. सगळे शब्द निशब्द होतात. फक्त अस्तित्व जाणवत राहतं आणि आपण आहोत की नाही ह्याचंही भान राहत नाही. आणि अशीच अवस्था यावी त्याला समाधी म्हणतात, की आपलं अस्तित्व आहे की नाही ह्याचं भान न राहावं. म्हणजे त्या समाधी अवस्थेत प्रत्येकाने दररोज 15 मिनिटं तरी काढा. म्हणजे स्वतःला उन्नत अवस्थेत गर्व न करता, अहंकार न धारण करता. कारण जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत हा नाजूक देव येत नाही. आपण फक्त त्याचं एक स्पार्क आहोत याची जाणीव घेतली की ते सौंदर्य पूर्ण होतं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असा कधीही समज करून घेऊ नका. कारण प्रत्येक जण त्याच्या चरणाचं फूल आहे. कारण आपल्यामध्ये आपण इतके गैरसमज भरून आपलं मन आणि शरीर इतकं विक्षिप्त करून ठेवलेलं आहे. आपल्या नावाने, आपल्या कर्माने, आपल्या इतर खूप काही गोष्टींनी ते सगळं मोकळं करायचं असतं आणि सहज तरंगायचं असतं. माझं मी पण संपण्यासाठी अथक परिश्रम करायचे असतात. जोपर्यंत माझा मीपणा संपत नाही तोपर्यंत साधना शून्य असते. जपाला किंमत नाही, ध्यानाला किंमत नाही, पारायणाला किंमत नाही. फक्त त्याच्याशी लिंक करता आलं तर सहज सूर्य आपल्या हृदयी प्रकटतो. तो सूर्य प्रत्येकाने आपल्या हृदयी प्रकटवण्यासाठी स्वतःला संपूर्ण निर्मळ करायचं. राग, द्वेष, लोभ रहित राहायचं. कुठल्याही मायात गुंतायचं नाही. प्रपंचाची यातना अंगाशी लावून घ्यायची नाही. अमुक माणसाचा नावाचा माणूस आहे अशा पद्धतीनं गर्व करायचं नाही. अमुक प्रकारच्या ब्रँडेड गोष्टी खरेदी करून उन्नत अवस्थेत असण्याचा आभास निर्माण करायचं नाही. कारण हे सगळं विश्व आभासमय आहे. मृत्यू कधी ब्रँडेड नसतो, तिरडी कधी ब्रँडेड नसते. सद्गुरू चरण मात्र ब्रँडेड असतात. कारण त्याच्या इतकं ब्रँडेड ह्या जगात काहीच नाही. ह्या दिव्यत्वात जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमचा प्रपंच संपतो, संसार संपतो, मीपणा संपतो आणि साधना सुद्धा संपते. आणि एक निर्भेळ आनंदाच्या अवस्थेत आपण असतो. तसं दररोज प्रयत्न करायचा. तो आनंद प्राप्त करा म्हणजे सहज समाधी येईल. त्यासाठी गुरुचरणावर नितांत प्रेम करा. आधी
गुरुचरणावर नितांत प्रेम कराल, घट्ट हृदयी धारण कराल की हळूहळू दोष नाहीसे होतात. कारण दोष असल्याशिवाय मनुष्य नसतो, पण गुरुचरणी आला की दोष नष्ट होतात. कितीही पापांच्या राशी असो, त्याच्या चरणाचं एक अमृत मिळू दे, सगळी पापं नष्ट होतात. आपलं पूर्व आयुष्य संपवून टाकलं जातं. पूर्व आयुष्यात तुमची ज्या काही त्रुटी चुका झाल्यात त्या सगळ्या नष्ट होतात एका त्याच्या स्मरणाने. आणि मनाला एक प्रकारचं बळ मिळतं आणि मनाची भीती नष्ट होते, मृत्यूची भीती नष्ट होते, संसाराची भीती नष्ट होते. आणि संसार काहीच जाणवत नाही. जीवनात येणारे उंच सखल भाग, जीवनात येणारी माणसं ह्याच्याकडे बघितलं सुद्धा जात नाही, कारण आपण दिव्यत्वात असतो. तुम्हाला दिव्यत्वात जाण्यासाठी फार प्रयास करायचे नाही आहेत. फक्त गुरुचरणाला प्रामाणिकपणे प्रेमाने धरायचं हृदयी की आपोआप समाधीत जाल. हा प्रयोग प्रत्येकाने करा, माझी विनंती आहे की सहज समाधी किंवा इतर काही गोष्टीसाठी करायची काही गरज लागणार नाही. इतर देवस्थानं पालथी घालायची गरज लागणार नाही. गुरुचरणाचं स्मरण करता सगळी देवस्थानं तिथे प्रकट होतात. अवधूत स्वतः प्रकट होतो, शिर्डी स्वरूप. कारण आपली परंपरा ही शिर्डी साईंची आहे आणि ती सहज शक्तिपाताची आहे. सहज शक्ती प्राप्त होईल आणि सहज समाधीत जा. धावपळ करू नका, कोणाचं ऐकू नका, कोणाच्या साधनेच्या पायऱ्या शिकू नका. माझ्याकडून शिका. मी सहज देव पाहतो, मी सहज देव अनुभवतो, तुम्ही सुद्धा अनुभवा. माझ्या जीवनाचं जे सार्थक सौंदर्य पूर्ण झालं, तुमचं सगळ्यांचं बाबा करतात. तुमचं सगळ्यांचं सुंदर जीवन बाबा करतील ह्याची खात्री आहे. पण एवढंच पूर्ण विश्वास ठेवा, समाज आणि इतर सगळ्या गोष्टी आयुष्यातनं बंद करा. बाहेर जाणारी मानसिक इंद्रियांची ओढ बंद करा. इंद्रियांना मर्यादेत द्या, चित्ताला मर्यादेत ठेवा की चित्त आपोआप शांत होतं आणि मन दिव्यत्वात प्रवेश करतं. एकदा का दिव्यत्वात प्रवेश केला तुम्ही की पुन्हा कधीही खाली येता येत नाही. जेव्हा चित्त सहज समाधीत जाईल तेव्हा खाली येण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही. कारण समाज आवडणार नाही, जग आवडणार नाही, कुटुंब आवडणार नाही, कारण त्यांची कटकट जाणवेल. जेव्हा तुम्ही निशब्द शांततेत प्रवेश कराल, काहीच आवडणार नाही तुम्हाला, पण त्याची सवय करून घ्या. निशब्दतेत, शांततेत निवांत व्हा. बघा, सगळा आनंद शिल्लक होईल. कुठे काही धडपडायला नको, कुठे काही आणि देवासाठी तळमळत बसायला नको, किंवा आर्त होऊन रडत बसायला नको, किंवा आपण अपूर्ण आहोत ह्याचं दुःख स्वतःला लावून घ्यायला नको. बरेचदा लोकांना वाटतं की आपण अपूर्ण आहोत. आपण कधी अपूर्ण नसतो. एका क्षणात तो तुम्हाला दिव्यत्वात घेऊन जातो. एक क्षणच पुरतो देवाला जायला. खूप वेळ साधना करत बसलाय, खूप वेळ जपच करत बसलाय, खूप वेळ असल्या गोष्टी करत संसाराचा मोड करू नका. कारण तुमच्या संसारात, तुमच्या साधनेत तुमची संसारिक माणसं तुम्हाला साथ देणार नाहीत. कारण हे अतिदिव्यत्व आहे. इथे सहजासहजी साथ मिळणार नाही. साथ न मिळणं हे तुमचं भाग्याचं आहे. कारण तुम्हाला कुठेतरी टोचलं पाहिजे. टोचलं की अर्थात अधिक सुंदर असते. कोणीतरी त्रास देणारं असायला हवं. प्रपंचात कोणीतरी सतत तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला भरपूर त्रास द्यावा, म्हणजे सहज वैराग्य येतं. ह्याचा अर्थ वैराग्य येणं गरजेचं आहे. जेव्हा वैराग्य येतं, पण नुसतं वैराग्य, गुरुप्रीतीशिवाय असलेलं वैराग्य शून्य किमतीचं असतं. वैराग्य येतं पण गुरुप्रीती नाही. मग ते वैराग्य अहंकाराचा हात धरतं आणि नको ती साधना करवून घेतं आणि नको त्या लोकांची गप्पा मारत बसतं. म्हणून गुरुप्रीतीचं जे वैराग्य आहे ते प्रत्येकाला प्राप्त व्हावं. एकदा का गुरुप्रीतीचं वैराग्य प्राप्त झालं की आनंदाच्या शिखरावर माणूस खूप खूप आयुष्य आनंदात जगतो. तुम्ही प्रत्येकाने आनंदात जगावा एवढी माझी अपेक्षा आहे. कारण प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. कोणीही म्हणू शकत नाही मी अमर आहे. मृत्यू जर अटळ आहे तर आत्मस्वरूप हे त्या मृत्यूचा जवळचा भाव आहे.
तुम्ही त्या आत्मस्वरूपात प्रवेश केलात की मृत्यूचं भय राहणार नाही, यातना राहणार नाहीत. आणि सगळे संकल्प संपवून टाका, सगळे विकल्प करू नका, शंका घेऊ नका. त्याला विकल्प म्हणतात. संकल्प म्हणजे ह्या गोष्टी हव्या, त्या गोष्टी हव्या, या तुम्ही तुमची कर्तव्य करत राहा, पण कर्तव्य अतिशय दक्षतेने करा. पण त्याचा गोल ठेवू नका. ठीक आहे, तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची, ती प्राप्त झाल्यानंतर समाधानी व्हा. कारण काय असतं, समाधान आणि दिव्य स्वरूपात जाणं हेच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. समाधान नसेल तर कितीही गोष्टी मिळाल्या तर त्या अपुऱ्या पडतात. कितीही दर्शन प्राप्त झालं, कारण आपण जातो देवाकडे तेव्हा ती शक्ती ग्रहण करतो, पण त्या शक्तीचा नीट अर्थ लावून ती शक्ती आपल्या जीवनात उतरवा. गर्व अहंकार करू नका की माझेच लाडके बाबा आहेत. प्रत्येकाचे असतात. त्यामुळे जर का गर्व अहंकार आला तर उगाच स्वतःच्या मीपणामध्ये हरवून जाल. म्हणून जपा. कारण सगळ्या खड्ड्यांमधनं जाऊन आल्याशिवाय मला तुम्हाला या गोष्टी सांगता येत नाही. खूप खूप चुका होत असतात आयुष्यात, खूप खूप चुका होत असतात. पण त्या चुकांमधनं शहाणं व्हायचं असतं. त्या चुकांमध्ये त्या बरबरतेत पडून नसतं राहायचं. स्वतःला उन्नत करून बाहेर काढायचं असतं. कारण प्रारब्ध तुम्हाला सुटणार नाही. प्रारब्धातल्या गोष्टी तुम्हाला सोडताच येणार नाही. ते प्रारब्ध तुमच्या वाटेला येणारच. पण त्या प्रारब्धातनं साधनेची मेख शोधा. काहीही होऊ शकतं तुमच्या आयुष्यात, पण ते साधनेला पूरक आहे ह्याची जाणीव करा. म्हणजे दुसऱ्याला कदाचित चांगलं मार्गदर्शन करता येईल. कोणाला मार्गदर्शन करायला जाऊ नका, पण एवढं तरी कळेल की मी पुन्हा ती चूक करणार नाही. पुन्हा ती चूक कधी एकदा झालेली चूक पुन्हा कधी करू नका. कारण काय आहे, चुकांची मनाला सवय लागते आणि चुका सतत करत राहतो माणूस. मनाने कल्पून काहीतरी देव आहे, देवाविषयी कल्पना करू नका. देव आहे हा तुमच्या हृदयात नित्य आहे, तो तसाच आहे. पण कल्पनेने देव आला गेला ह्या कल्पना करू नका. कारण तिथेही फार भ्रमिष्ट गोष्टी आहेत. देव असतो आपल्या हृदयात, नित्य असतो आणि तो निरंतर असतो आणि सगळीकडे तेवढाच असतो. त्यामुळे देवाविषयीच्या कल्पना करू नका की त्याला 4 आहेत, त्याला 4 हात आहेत, की त्याला सोंड आहे. असा देव असतो. सुरुवातीला त्याच्यावर प्रेम करायचं, नंतर मग तो तुम्हाला निर्गुणात घेऊन जातो. सुरुवातीला तो शिवस्वरूप दिसतो, भवानी स्वरूप दिसतो, नंतर तो काहीच दिसत नाही, काहीही दिसत नाही. तो फक्त असण्याची खूण देतो. तो ना रंगरूप दाखवत ना काहीच दाखवत नाही. तो फक्त असण्याची खूण दाखवतो. ती खूण मिळेपर्यंत प्रयत्न करा. कारण त्याला रंग, रूप, आकार, जात, पात, धर्म, पंथ काहीच नाही. इतका तो निर्वेर आहे, इतका तो निर्मळ आहे. हा प्रयत्न तुम्ही प्रत्येकाने करा की त्या अवस्थेपर्यंत पोचा जिकडे तुम्ही आणि तो एकरूप व्हाल आणि निवांत समाधी शिकाल. दररोज समाधी लागली पाहिजे प्रत्येकाची. 10 मिनिटं लागतात, 15 मिनिटं लागतात. प्रत्येकाने, लहान मुलांनी, मोठ्यांनी, अबाव 60 झालं तर त्यांनी कराच. कारण काळ तुमचा जवळ आलाय. तर आत्ताच प्रयत्न करा. त्यांचा आदर करून मी म्हणतो, त्यांच्या प्रेमाचा आदर करून म्हणतो, 60 नंतर आता तरी सोडा असं मी जीव तोड म्हणतो. आता तरी सोडा आणि निवांत व्हा. नाहीतर मग मरताना त्रास, यातना होतील. मरताना स्वेच्छेने शरीर सुटलं पाहिजे अशी मानसिक अवस्था होऊ द्या. म्हणजे सहज आनंद होईल. सगळ्या गोष्टी सोडा. अबाव 60च्या लोकांनी सोडा. कुठेही गुंतू नका. आत्ता तरी सोडा. म्हणजे मला हे करायचंय, ते करायचं, सगळे संकल्प जाळून टाका आणि गुरुचरणी या. नाहीतर मग पुन्हा मानसिक त्रास, शारीरिक त्रास, यातना, निरनिळ्या प्रकारचे रोग घेऊन बसाल आणि नको ते संकल्प करत बसाल. त्यापेक्षा निवांत व्हायचं प्रत्येकाने. शांत बसा.
झाले तैसे मानस झाले. निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होवोनी शांततेवत राहिले शांततेवत राहिले. मनाचे उन्मान होवोनी गेले मी पण सारे मावळले मी पण सारे मावळले. मनाचे उन्मान होवोनी गेले मी पण सारे मावळले मी पण सारे मावळले. बरसत राही अमृत आतून बरसत राही अमृत आतून जीवन हे धन्य झाले जीवन हे धन्य झाले. साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले प्रचितीने बोले. साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले प्रचितीने बोले. अखंड सावध राहुनी माधव अखंड सावध राहुनी माधव ब्रह्मानंदे डोले ब्रह्मानंदे डोले. निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होवोनी शांततेवत राहिले